सापडला. सापडलं? हे घ्या मॅडम, आहे ना एकदम हुबेहूब ओमकार आणि अंजली जहागीरदारचं लग्नाचं सर्टिफिकेट. असं चोख काम केलंय ना, कुणाला डाऊट पण यायचा नाही. एकदम परफेक्ट ॲज इट इज. व्हेरी गुड, गुड जॉब, थँक्यू. याची काय गरज होती पण ठीक आहे. या तर भैरवी मॅडम आहेत. तुमच्या कुटुंबाची खूप मोठी फसवणूक झाली आहे. भैरवी मॅडम असं करतील माझा विश्वासच बसत नाहीये. आय एम रिअली सॉरी. आणि भाऊजी, तुम्ही का माफी मागताय? खरं तर ज्यांनी गुन्हा केला त्यांनी माफी मागायला हवी. माझी ना तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही प्लीज ही गोष्ट देवांशना नका करू देऊ. अहो असं कसं म्हणताय? तो त्यांना आई मानतो, त्याला तर आधी कळायला नाही, पाहिजे. म्हणूनच आधीच सध्या ते खूप त्रासात आहेत. त्यात जर त्यांना कळलं की त्यांच्या आईने एवढं मोठं कारस्थान केलं तर त्यांना विश्वास बसणार नाही, खूप मोठा धक्का बसेल. योग्य वेळ आली की मी त्यांना सांगेल. सध्या तरी नको सांगायला. हां प्लीज. ठीक आहे बन्नी, तुम्हाला जे बरोबर वाटेल ते करा. आणि काही मदत लागली तर कळवा मला. भाऊजी, आधीच खूप मोठी मदत होती तुमची मला. आता फक्त नाही, आणखी एक मदत हवी आहे मला. बोला ना. हे CCTV फुटेज मला मिळू शकतं का? येस ऑफकोर्स, मी तुम्हाला फोनवर पाठवतो ना. चालेल. थँक्यू भाऊजी. थँक्यूचं काय बहिणी, मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं, अजून काय. चालेल, मी निघते. आणि हो, देवाला विचारतो तो म्हणून सांगा. नक्की नक्की सांगते. सई देवांश जहागीरदार. खरं तर सून टू बी एक्स मिसेस जहागीरदार. स्वतःच्या सो कॉल्ड प्रेमावर खूप विश्वास आहे ना तुला. बघावं तेव्हा प्रेमाबद्दल भाषण देत फिरत असतेस. आता यापुढे ना कुठल्याही प्रकारचं भाषण द्यायच्या लायकीची उरणार नाही. कारण मी डावच असा खेळते की तुला नाक घासत माझ्याकडे यावंच लागेल. काय करावं काहीच कळेनासं झालंय. काय मिळतं भैरवी मॅडमना असं वागून? दरवेळी मी त्यांना देवांशच्या नजरेतून पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते, पण दरवेळी त्या कपटीपणाची नवीन पायरी गाठत जातात. त्यांच्या अशा वागण्याचा त्यांच्या मुलाला त्रास होतोय हे पण कळत नाहीये का त्यांना?